रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. परत आजचा जो फ्लॅट आहे सुंदर आणि चांगला आणण्यापाठीमागं कारण असं आहे आणि सुंदर का आहे याचंच कारण तुम्हाला सगळ्यात पहिलं सांगतो. फ्लॅट बघितलं तर लोअर फ्लोअरला आहे, पण फ्लॅटच्या जर आपण स्टँडिंग बाल्कनीमध्ये उभं राहिलं तर मात्र व्ह्यू एकदम सुंदर आहे. व्ह्यू सुंदर असण्यामागं कारण एक आहे, हे जे तुम्हाला हिरवळ दिसते ही हिरवळ आहे बॉटॅनिकल गार्डनची, आणि त्याच्या पुढे जी बिल्डिंग दिसते ती हिरनंदानी पार्क 1 नावाचं कॉम्प्लेक्स आहे आणि त्याच्याच पाठीमागं दोस्ती डिझायर नावाचं हे प्रोजेक्ट असणार आहे. आणि प्रोजेक्टला जर तसं बघितलं तर साधारणतः 4-5 वर्ष जुना हा फ्लॅट असणार आहे. लोकेशन ब्रह्मांडला लागून किंवा हिरानंदानी वन पार्कच्या मागच्याच साईडला बॉटॅनिकल गार्डनच्या एकदम लागून असणारा हा दोस्ती डिझायरचा प्रोजेक्ट आहे. व्ह्यू खूप सुंदर आहे ह्या फ्लॅटचा आणि भविष्यात मात्र ह्या बॉटॅनिकल गार्डनमध्ये बिल्डिंग काही येणार नक्की नाही, पण अशाच ठिकाणी चांगल्या किमतीमधला आणि मोठ्या साईजमधला तसा बघितलं तर 2.5 आहे. पण आजच्या परिस्थितीत जर बघितलं तर माझ्या नजरेत तो 3 BHK फ्लॅट आहे. पण आपण 2.5 याला धरू, कारण की 810मध्ये यांनी 810 कार्पेटमध्ये हा फ्लॅट बसवलेला आहे. पण चांगल्या पद्धतीने बसवला आहे, कारण याचा हॉल जर तुम्ही बघितला किंवा ओव्हरऑल सगळा विचार जर केला तर खूप चांगला आहे. कारण लोअर फ्लोअरला हा फ्लॅट आहे. ग्राउंड तशी बिल्डिंग तर 25 माळ्याची आहे. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, ॲम्युनिटीज ह्या सगळ्या याच्या आतमध्ये सगळं आहे. पण याच्यात पेंटिंग करणं किंवा नवीन सेटअप जर काय करायचं, नवीन फर्निचर करायचं म्हटलं तर मात्र ते करावं लागणार आहे. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेला तुम्ही इकडे येणार आहात त्यावेळेला तुम्हाला साधारणतः एका फ्लोअरवरती 3 फ्लॅट असणार आहेत. ह्या साईडला जर आपण आलो तर इथे तुम्हाला 1 लिफ्ट, 2 लिफ्ट आणि 3 लिफ्ट, टोटल 3 लिफ्टही आहेत. आणि पलीकडे गेलं तर काहीतरी घरं येतं, पण 2-3 त्या साईडला पण घर आहेत. पण इथं 1, 2 आणि हे 3 आणि अशा पद्धतीचं हे घर आहे. जे हिरानंदानी इस्टेट म्हणा किंवा TCSची कंपनी म्हणा, तिथं जर कोणी कामधंद्याला असतील तर त्यांच्यासाठी यायला जायला हा जवळ आणि चांगल्या पद्धतीचा फ्लॅट असेल. 2 घराच्या पुढं तुम्हाला एवढी मोठी जागा अशी मिळते. आणि ज्यावेळेला घराच्या आतमध्ये आपण एंट्री करतो त्यावेळेला असं सुंदर आणि मोठा चांगल्या पद्धतीचा मात्र हॉल मात्र खूप मोठा आहे. कारण तुम्ही हॉल जर बघितलं तिकडे पण आहे. आता इकडे ही डायनिंगचा जरी तुम्ही बघितलं तर इथपर्यंत डायनिंग, आणि एवढी मोठी जागा ही तुमची डायनिंगला मिळते. अधिक इकडे जर आपण आलो तर असा मोठा चांगला प्रशस्त, तुम्ही जर तिकडून बघितलं तर इथपर्यंत असं जाणवतो की हा खूप मोठा हॉल आहे, कारण साईज चांगल्या मस्तपैकी आहे. आणि एवढं सगळं हॉल बघितल्यानंतर तुम्हाला ह्या साईडला आलात तर जे मंडळी लोअर फ्लोअरला इंटरेस्टेड आहेत त्यांच्यासाठी हा चांगल्या व्ह्यूचा ग्रीन व्ह्यू असणारा कंटिन्यू राहणारा व्ह्यू तुम्हाला मात्र हा नक्की मिळणार आहे. येवन तसं जर बघितलं तर येऊरचं डोंगरही आपल्या घरामधनं पलीकडं दिसतोय. एवढी मोठी अशा चांगल्या पद्धतीचा हा 3 BHKचा किंवा 2.5 BHKचा फ्लॅट आहे. 810 सांगितलं त्याप्रमाणे याचा कार्पेट आहे, पण 810पेक्षा हा वापरताना मात्र तुम्हाला जास्त जाणवतो. आणि त्याच्यानंतर इकडे जर आपण आलो तर इथे तुम्हाला असं मस्तपैकी एल शेपमध्ये किचन, जिथे ह्याची पाईपलाईन ऑलरेडी गॅसची पाईपलाईन, इथं फ्रीजसाठी जागा आहे. परत इकडे तुम्ही आला तर इथे पण तुम्हाला स्टोरेजसाठी जागा आहे. अशी सुव्यवस्थित चांगल्या पद्धतीस हे किचन जर बघितलं तर ते चांगलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या सारासार जर विचार केला तर चांगल्या पद्धतीनं हा बजेटच्या हिशोबाने जर बघितलं तर खरोखर चांगला फ्लॅट आहे. त्याच्यानंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे एक जे हाफ बेडरूम आपण म्हणतो तेच हाफ बेडरूम आहे. पण याची साईज जरी म्हणलं त्याच्यात प्रॉपर बेड लागून कपाटाची सेटिंग होऊन सगळं असं पद्धतशीर मावणारा विषय आहे. कारण आपल्याला असं वाटतं की कमी पण हा चांगला मोठा फ्लॅट आहे. बाकी जर आजच्या हिशोबाने विचार केला तर हे मोठं वाटते, म्हणून मी तुम्हाला तो परत शब्द वापरतोय. पुढं आल्यानंतर इथे तुम्ही जर आला तर इथे तुम्हाला चांगलं मोठं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आहे. साईज पण जरी बघितली तर खरोखर मोठी आहे. म्हणजे अजनीच ती छोटी साईज नाही, असं मोठं बाथरूम. आणि इकडं आलात तर इथं परत वॉशिंग मशीन वगैरे ते सगळं लावायचं म्हटलं तर इथं पण तुम्हाला मात्र मोठी जागा आहे. इथे बघा ट्राय बाल्कनीचा स्पेस पण तुम्हाला इकडनं नक्की मोठा जाणवतो आहे, नक्की मोठा आहे. मला तर जाणवते, तुम्हाला बघितल्यानंतर पण जाणवेल की हा फ्लॅट खरोखर मोठा आहे. आणि हा हिरानंदानी इस्टेटला लागून आहे. ब्रह्मांडला ऑर्चिड इंटरनॅशनल शाळा, त्या 2-3 शाळा आहेत, त्या शाळांच्या पण जवळ असणारा हा प्रोजेक्ट आहे. भविष्यात येणारं मेट्रो स्टेशन मात्र तुम्हाला मानपाड्याचा असणार आहे किंवा मग हिरानंदानीचा असेल. हा आपला दुसरा बेडरूम आहे. ह्या बेडरूमची साईज पण तुम्हाला जाणवेल की याची साईज पण चांगली मोठी आहे. कारण इकडे जर बघितलं तर मोठा रूम शिल्लक राहतो आणि इथे तुम्हाला कपाटासाठी जागा आहे. संध्याकाळची ऊनीची याची तयारी झाली, संध्याकाळचं ऊन, संध्याकाळची हवा हॉलमध्ये पण येईल, ह्या बेडरूमला पण येईल, त्या बेडरूमला पण येईल, शेवटच्या बेडरूमला पण येईल.
त्याच्यामुळे तुम्हाला संध्याकाळची हवा आणि संध्याकाळचं ऊन ह्या घरामध्ये मात्र नक्की चांगल्या पद्धतीचं मिळणार आहे. त्याच्यानंतर हे आपला शेवटचा बेडरूम असणे, ज्यावेळेला शेवटच्या बेडरूमला आपण एंटर करतो त्यावेळेला एवढी मोठी जागा तर ही अशीच वायाला गेल्यासारखीच मला जाणवते. पण पुढे आल्यानंतर तुम्हाला परत इथं पण चांगलं प्रशस्त आणि चांगलं मोठं वॉशरूम बाथरूम मात्र इथं नक्की तुम्हाला मिळतंय, जे मोठं आहे. आणि मग याच्या अपोजिटला जर बघितलं तर बेडची साईज तुम्ही बघा किंवा बेड बघा, खूप मोठा बेड सेट होईल एवढं मोठं बेडरूम आहे. अधिक जर इकडं बघितलं, इकडं त्या साईडला तुम्हाला मोठा बेड लावता येईल. इथं परत मोठं कपाट तुम्हाला मात्र नक्की सेट करता येईल, एवढी मोठी जागा ही कपाटाची पण आहे. आणि त्याच्यानंतर हा बेडरूम जर बघितला तर हा बेडरूम पण बघा किती मोठा आणि किती प्रशस्त आहे. इकडनं तुम्हाला मस्त बेडरूममधनं पण जर व्ह्यू बघितलं तर असं हिरवळ सुंदरसे झाडं तुम्हाला डोळ्यापुढं दिसणार. सगळीकडेच असं झाडं बिडं, हा व्ह्यू एकदम भारी. म्हणजे वरती जर गेलं तर व्ह्यूचा काय विषय मी म्हणत नाही काही, पण खालचं ज्या मंडळाला हायर फ्लोअरला नाही जाता लोअर फ्लोअरलाच आणि अशा पद्धतीचा व्ह्यू आहे, चांगला आहे, तर अशा पद्धतीचा हा फ्लॅट खरा असणार आहे. याच्यासोबत एक कार पार्किंगही आपल्याला मिळणार आहे. आणि ठाणा स्टेशनपासून याचं अंतर 8 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि इथे सोसायटी पण झालेली आहे, OC CC त्या सगळ्या गोष्टी पण झालेल्या आहे. सगळं सुव्यवस्थित आहे. कोणत्याही बँकेकडनं आपण जरी लोनचा त्याचा विचार केला तर मात्र त्याची पण सोय आहे, कारण फाईल लिगल सगळं ते सगळं क्लिअरन्स आहे. त्याच्याबद्दलही काही काळजी करण्यासारखा विषय नाही. पण ज्या मंडळींचं कमी बजेट आहे आणि ह्या लोकेशनला 3 BHKचं थोडंसं नवीन आणि चांगल्या बिल्डरचं घर हवं असेल तर हे दोस्ती बिल्डर्स अँड डेव्हलपर्सने दोस्ती डिझायर नावाचं हे प्रोडक्ट 4-5 वर्षापूर्वी तयार केलेलं आहे. तर ह्या मालकाने आपल्याला आता विकण्यासाठी सांगितलेले आहेत की बाबा ह्याची किंमत 1,45,00,000 रुपये ठेवा. 1,45,00,000मध्ये अजून समोर बसून आपल्याला त्यात कमी करायचं आणि ते कमी करायला त्यांनी तयारी दर्शवलेली आहे की आपण कस्टमर तो लगाव 1,45 में से आपण कम करेंगे असं त्यांचं म्हणणं आहे. तर तेवढ्यातनं आपण कमी नक्की याच्यातनं करू शकतो. ह्या लोकेशनचा जर कोणी विचार करते आणि अशा पद्धतीचं मोठं घर हवं असेल, बजेटचं थोडंसं ज्या पद्धतीचं आहे, तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट चांगला असू शकतो. अशाच पद्धतीचे घरं नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे आम्ही रोज तुम्हाला दाखवतो, जेणेकरून तुम्हाला याच्यातलं कोणतं तरी पटेल किंवा मग बघायला तरी ॲटलिस्ट मार्केटचा अंदाज तरी नीटनेटका असेल. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी तरी ते नक्कीच उपयोगात होत असेल असं मला वाटते. आणि मला असं वाटतं मग आम्ही पण रोज काहीतरी काम करायचा प्रयत्न रोजचा रोज काही ना काही चाललेला आहे. तर तुमच्या सपोर्टशिवाय तर ह्या सगळ्या गोष्टी पण काही शक्य नाही आहे. तर तुम्ही सपोर्ट करताय म्हणून मला ते काढावं असं वाटते. म्हणून अजून सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त तेवढं आम्हाला ते सबस्क्रायबरचं बटन, कमेंट्स लिहा, हे ते सगळं केलं ना, आम्हाला पण अजून तुमच्यासमोर रोज नवीन काही ना काही घेऊन येण्याचा मौका मिळेल. तर तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.